तोंडात टाकताच विरघळणारे हे तांदळाचे पापड छान पाचपट फुलतील असे हे पापड आहेत. बघू शकतात कसला छान कढईभर तांदळाचा पापड फुलून आलेला आहे. साईजने सुद्धा पाचपट फुललेला आहे. अगदी बघा, मी तांदळाच्या पिठापासून हे पापड बनवलेले आहे. तांदूळ धुवायची गरज नाही, त्याला वाळवायची गरज नाही, मग ते गिरणीवर दळण्याची गरज नाही, या काहीही तामझाम करायची गरज नाही. अगदी झटपट सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठीपासून जे रेडीमेड पीठ असतं त्यापासून पापड आपण तयार करणार आहोत. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे मी 2 वाटी घेतलेलं आहे. तर हे माप जे आहे ते जे मेजरमेंटचे कप असतात ना मोठी साईजमधले 250 ml तर हे ते माप आहे. तर मी हे वाटीने तुम्हाला मोजून दाखवते. जर मी 2 वाटी घेतलेलं आहे अर्थातच ते 2 कप तांदळाचं पीठ आहे. तर हे पीठ आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे असेल त्याप्रमाणे तुम्ही मोजून घ्या. तर बघा, आता हे पीठ चाळून झालेलं आहे. तर हे मी डायरेक्ट रेडीमेड पिठाचे करते. तांदूळ भिजवायची गरज नाही, तांदूळ भिजवून सुकवण्याची गरज नाही, मग गिरणीवरून दळून आणा, असे बरेच असे कामं असतात. त्यामुळे आपण डायरेक्ट इन्स्टंट तांदळाच्या पिठापासून हे पापड बनवून बघणार आहोत. तर बघा, 2 कप घेऊन झालेला आहे. आता हे मी 2 वाटी घेतली, पण जे मेजरमेंटचे 250 ml जे कप असतात हे त्याचं माप आहे. तर 2 कप जे असतात ते अगदी परफेक्ट माप आहे आणि हे मी 2 वाटी आता घेतलेली आहे. आता हे पीठ गाळून झालं आहे, तर मी त्याला एका बाउलमध्ये आता काढून घेते. तर आता हे पीठ यात टाकून झालं आहे. तर आता पाण्याचं प्रमाण बघूया किती आहे. तर आता हे आपण 2 वाटी घेतलेलं आहे ना, मग याचं 4 वाटी पाणी टाकायचं. एक्स्ट्रा पाणी थोडं टाकायचं, कारण पाणी तांदळाच्या पिठाला कमी जास्त लागू शकतं. चला तर मग आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. तर मी इथे तुम्हाला पीठही मोजून दाखवलेलं आहे की वजनी प्रमाण पीठ किती आलेलं आहे. मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत चला. त्याने छान मोटिवेशन मिळतं आणि नवीन व्हिडिओ बनवण्यास छान उत्साह येतो. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता हे 4 कप पाणी आपण गरम करून घेऊ अगोदर. तर बघा, हा पापड खार घेतलेला आहे. तर मी ह्या चमच्याने पापड खार मोजून दाखवते, पण तुम्हाला मी याचंही प्रमाण दाखवते. आता हा 1 टेबलस्पून आहे. हे बघा, 1 TBSP. तर हा चमचा किती येतो ते मी तुम्हाला दाखवते. ज्यांच्याकडे हा चमचा असेल त्याने हवं तर याच्याने मोजा, नाहीतर मग याने मोजा. तर बघा, इथं आपल्याला हा पोह्यांचा चमचा 1.5 चमचा लागणार आहे. हे बघा, 1 आणि अर्धा. तर बघा यात किती बसलेलं आहे. अगदी सपाट आहे, सपाटपेक्षा पण थोडं कमी एवढा हा पापड खार येतो. ठीक आहे, आता मीठ किती लागणार आहे ते आपण बघूया. तर मीठ फक्त आपल्याला अर्धा चमचा लागणार आहे, कारण पापड खारमध्ये सुद्धा मीठ असतं. तर बघा, हा अर्ध्याला पण थोडा कमी घेतलेला आहे, कारण पापड खारही तेवढा थोडा कमी होता, अगदी सपाट नव्हता, म्हणून मीठही त्याच प्रमाणात घेतलेलं आहे. चला, तर पापड खार बघितलं, मीठ बघितलं, आता पाणी पण. तर आता आपण पापड खार आणि मीठ टाकून घेऊ. गॅस आता मी थोडा फुल करते, म्हणजे छान वितळलं जाईल आणि छान त्याला एक उकळ येईल. आता बघा, हे पण यालाही छान आता उकळ आलेली आहे. आता टाकून घेऊ तांदळाचं पीठ. गॅस कमी ठेवायचा आहे. लगेच मी गिरून घेणार आहे, झाकून ठेवणार नाही आहे, कारण नंतर मग त्याच्यात गाठी तयार होतात, पीठ कच्चं राहून जातं, म्हणून टाकल्याबरोबर मी गिरून घेणार आहे.
गॅस कमीच आहे. तर बघा, याला पाण्याची अजून गरज आहे कारण खूप घट्ट आहे. हे तांदळाचं पीठ आहे, पण कुठल्या तांदळाचं पीठ आहे हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून तांदळाचं पिठाला, रेडीमेड पिठाला पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं. पण टोटल किती पाणी लागेल मी हे तुम्हाला सांगेल. चला, तर याला अजून पाण्याची गरज आहे, पण मी ऑलरेडी किटलीमध्ये अजून पाणी गरम करून ठेवलेलं होतं. मी अजून 1 वाटी पाणी टाकून घेते. म्हणजे बघा, टोटल 5 वाटी पाणी अजून लागलेलं आहे. आता याला मी छान जरा मिक्स करून घेते. तर बघा, आता पीठ छान गिरून झालेलं आहे, सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर मी आता याला झाकण लावून घेते आणि अगदी कमी गॅसवर ठेवलेलं आहे. तर जवळजवळ 10 मिनटं मी शिजवून घेते. आता मी हे 3 ते 4 मिनटानंतर उघडून बघते, म्हणजे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून पुन्हा त्याला झाकण लावून शिजवायला ठेवून देईल. असं हे आपल्याला 2-3 वेळा करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करायचं. खूप वाफ निघते, म्हणून थोडं काळजी करूनच मिक्स करायचं. आता मी पुन्हा चमच्याने ना व्यवस्थित खालीवर करून घेते. खालचं पीठ वरती आणि वरचं पीठ खाली, हे असं करून घेते. आता 10 मिनटं अजून झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे मी मध्ये म्हणजे 10 मिनटं पूर्ण व्हायच्या आधी आपल्याला हे 1-2 वेळा असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी पुन्हा 2-3 मिनटं होऊ देते. आता मी गॅस बंद केलेला आहे. 10 मिनटं झाले. बघा, कसलं छान मस्त असं पीठ तयार झालेलं आहे. आता मी लागता पीठ काढते आणि मळून लाटी बनवते. बाकीचं पीठ म्हणजे गरम राहील, गार होणार नाही. चला, तर मग आता थोडं पीठ मी यातनं अर्धं पीठ काढून घेते. तर बघा, मी ते प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, पॉलिथिन घेतली. जर तुम्हाला पिशवी आवडत नसेल तर तुम्ही नॅपकिन असतो, हातरुमाल, तर त्याला तुम्ही ओला करा, पिळून घ्या आणि मग त्या रुमालावर तुम्ही पीठ मळू शकता. तर मी इथे पिशवीच घेतलेली आहे. बघा, कसलं छान आहे ना, पीठ शिजलेलं आहे. मी आता याला मळून घेते. पीठ गरम आहे, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित करा. तर मी ही रेसिपी पूर्ण व्यवस्थित तुम्हाला कळेल अशा सोप्या पद्धतीत समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला समजली किंवा नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काही अडचणी असतील तर त्याही तुम्ही मला, काही डाऊट्स असतील तर त्याही तुम्ही मला विचारू शकतात. तर बघा, आता हे पीठ छान मळून झालेलं आहे. चला, तर आता याचे पापड बनवून घेऊ. हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. पीठ गरम आहे म्हणून चमच्याने, हे बघा कसली छान लाटी तयार झालेली आहे. हे बघा, खूप छान पीठ शिजून झालेलं आहे. कुकरमध्ये बघा अगदी झटपट होतं. खूप गरम आहे. बघा, मस्त असं पीठ तयार झालं आहे. तर मी आता ह्याच्या लाट्या बनवते आणि यांना झाकून ठेवते, म्हणजे छान गरम राहतील. तर बघा, मी आता लाट्या ह्याच्यात
ठेवून घेते, म्हणजे छान गरम राहते. आणि यांना अशा पद्धतीने झाकून देईल. हे तर जुनं भांडं आहे, तर मी त्याचा वापर असा केलेला आहे. चला आता पापड बनवून घेऊ. आता मी ते या मशीनवर दाबून घेणार आहे. हवं तर तुम्ही लाटून घ्या, ज्याला लाटता येत असेल त्याने लाटून घ्या. मी मशीनवर पटापट करून दाखवणार आहे, कारण करायला एकटं असल्यामुळे लाटून करायला फार वेळ लागेल, म्हणून मग मी याच्यावरच करून दाखवते. तर बघा छान थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता ही अशी पिशवी ठेवून घ्यायची आणि छान त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. बघा एवढा तर झालेला आहे, पण थोडा तो जाड असतो मध्ये, म्हणून मी ना थोडंसं लाटण्याने पसरून घेणार आहे, म्हणजे छान मस्त असं आहे ना बारीक पापड तयार होईल. तुम्हाला आवडत असेल तसाच तर तुम्ही तसं राहू देऊ शकतात. पीठ छान शिजलंय ना, म्हणून पापडही छान असा पसरतोय आणि पापडही छान ताणला जातोय. तर तुम्ही बघू शकतात की किती बारीक असा पापड तयार झालेला आहे. तर हे बघा खूप बारीक असा पापड तयार झालेला आहे. चला तर मी अशा पद्धतीने आता पापड बनवते. अजून एक तुम्हाला मी पापड बनवून दाखवते. तर मी आता इथे पिशवी घेतली आहे, थोडंसं अगदी तेल लावते, कारण आता बऱ्याच दिवसातून यूज करते म्हणून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. पुन्हा लाटी ठेवायची, पिशवी ठेवायची आणि पापड असा प्रेस करून घ्यायचा. पुन्हा मी त्याला थोडंसं मोठा करते. डायरेक्ट ताटावर पापड येतात लाटतात, पण मग वेळ लागतो एकटं असल्यामुळे, म्हणून मग मी मशीनवर असे दाबून घेते आणि मग नंतर लाटण्याने लाटून घेते. बघा कसला छान पापड हा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी आता पापड तयार करून घेते. तर बघा किती छान एकसारखे बारीक असे पापड तयार झालेले आहे, छान मोठ्या साईजमध्ये झालेत. तर मी अशा पद्धतीने बरेच पापड बनवून घेतलेले आहे. तर त्यांना मी आता खाटीवर उन्हात सुकवायला टाकणार आहे, म्हणजे पटकन वाळतील. तर बघा मी इथे बाहेर खाटीवर टाकते. जर तुमच्या इथं ऊन येत नसेल, जागा नसेल, तर तुम्ही घरात वाळत घातले तरी चालतील. दिवसभर फॅनखाली ठेवून वाळवून घ्यायचे आहेत. तर बघा मी इथे खाटीवर टाकते. तर कसले छान बारीक पापड झालेले आहे, तर तुम्हाला ते दिसतच असेल हातात धरल्यावर. तर बघा सगळे पापड तयार झालेले आहेत, छान त्यांना टाकून झालेले आहेत. तर 2 दिवस कळकळीत छान उन्हामध्ये वाळवून घेते, म्हणजे वर्षभर ते पापड छान टिकतात. बघा कसले सुंदर बारीक असे पापड तयार झालेले आहेत. तर बघा पापड आता छान 2 दिवसानंतर वाळवून झालेले आहेत. तर तुम्ही फॅनखाली सुकवून दुसऱ्या दिवशी एका तगारीत किंवा ताटात जमा करून तुम्ही उन्हात जिथं ऊन येईल तिथं ठेवून छान त्याला वाळवून घेऊ शकतात. तर बघा छान पांढरं शुभ्र असे पापड, त्यांना एक शाईन आलेली आहे, एक चकाकी त्यांना आलेली आहेत. एकसारखे असे छान बारीक असे पापड तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ह्या प्रमाणात तांदळाचे पापड बनवून बघा. चला तर मी तळूनही दाखवते. तर तुम्ही बघू शकता तेलात टाकतात छान 5 पट हे तांदळाचे पापड छान फुललेले आहेत. बघा कसले सुंदर असे झालेले आहेत, लाल अजिबात झालेले नाही आहेत, तळे तर अजिबातच पापडांना पडलेले नाही आहेत. तर बघा दुसरा पापडही छान फुललेला आहे. तर तुम्हाला मी अजून पापड तळून दाखवते की तुम्हाला कळेल की जवळपास सगळेच पापड एकसारखे छान असे 5 पट फुलणारे झालेले आहेत. इथे पापड तोंडात टाकतात छान विरघळतील असे हे पापड. बघा कसले सुंदर आणि खायला अगदी चविष्ट असे पापड तयार झालेले आहेत. तर ह्या रेडीमेड तांदळाचे पिठाचे पापड तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून पण मला तुम्ही नक्की सांगा. तर बघा पापड तुम्हाला मी दाखवते की बघा पापडची साईज बघा आणि तळलेल्या पापडची साईज बघा कसले छान फुलून आलेले आहे. छान 5 पट फुललेले हे तांदळाचे पापड अगदी साध्या सोप्या भाषेत पद्धतीने शिकवलेले आहे. तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील नक्की शेअर करा. तर बघा सगळेच पापड मस्त असे फुललेले
आहेत. तर पापडही तुम्हाला दाखवते. बघा, छान खुसखुशीत असा पापड तयार झालेला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.